नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेची संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्रिपुरारी पौर्णिमेलाच कार्तिक पौर्णिमा सुद्धा म्हटलं जातं। या दिवशी नक्की काय काय करावं, कोणकोणत्या गोष्टी करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं, या सर्वांची माहिती तुम्हाला याच व्हिडिओत मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमः शिवाय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, कार्तिक शुक्ल पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा। त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासुराचा अंत केला होता। ज्याप्रमाणे भगवान शिवांनी देवांवर कृपा केली आणि त्रिपुरासुराचा अंत केला, देवांप्रमाणेच आपल्या जीवनातील देखील अंधकार आणि नकारात्मकता दूर व्हावी, आपल्या जीवनातील सर्व समस्यांचं निवारण व्हावं म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी एकतर भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये किंवा आपल्या स्वतःच्या घरी आपण दीपदान करू शकतो। जसं की आपण दिवाळीला दिवे लावतो, ते सुद्धा एक प्रकारचं दीपदान आहे। त्याचप्रमाणे देवउठणी कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा हा 5 ते 6 दिवसांचा जो काही कालावधी असतो तो देवदिवाळी म्हणून ओळखला जातो। त्याचबरोबर त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून 750 त्रिपुरातीत मंत्रोक्त हवन या दिवशी करतात। आपल्याला या दिवशी 750 वातींची मिळून एक वात तयार करायची असते, तिला त्रिपुरवात असं म्हटलं जातं। तर ही त्रिपुरवात एक एक तयार करत असताना आपल्याला कापसाचा एकदम बारीक धागा काढावा लागतो। आपल्या हाताची 3 बोटं म्हणजे मधली जी 3 बोटं असतात, करंगळी आणि अंगठा सोडून, तर ती 3 बोटं एकत्र करायची असतात आणि या 3 बोटांना 2.5 वेढे तयार करून एक वात आपल्याला तयार करायची असते। म्हणजे या 3 बोटांना 2.5 वेढे या वातीचे मारायचे आणि त्यानंतर या 2.5 वेढ्यांची एक वात तयार करायची। अशा पद्धतीने आपल्याला एकूण 750 वाती तयार करायच्या असतात आणि त्यानंतर या 750 वाती परत एकत्र तयार करून यांची एकच वरती ज्योत आपल्याला ठेवायची असते आणि ती प्रज्वलित करायची असते। याला त्रिपुरवात असं म्हटलं जातं। बाजारामध्ये सुद्धा तुम्ही जर त्रिपुरारी पौर्णिमेची वात किंवा त्रिपुरवात म्हणून विचारलं तर तुम्हाला त्रिपुरवात अगदी सहज मिळून जाईल। ज्यांना घरीच ही वात तयार करणं शक्य आहे त्यांनी ती तयार करून घ्या, किंवा तुमच्या ओळखीमध्ये कुणाला बनवता येत असेल तर त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता। विकत आणणं तुम्हाला शक्य झालं नाही किंवा त्रिपुरवात तुम्हाला बनवता आली नाही तर तुम्ही तुमच्या घरी 5 किंवा 750च्या संख्येमध्ये, जसं की 15 या संख्येमध्ये, पौर्णिमेचा दिवस म्हणजे 15वी तिथी, तर 15, 30, 45, तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरी मातीचे दिवे, जशा आपल्या दिवाळीच्या पंत्या असतात त्या जर तुम्ही सांभाळून ठेवलेल्या असतील तर त्याच, किंवा मग तुम्ही बाजारातून पंत्या विकत घेऊन येऊ शकता आणि त्या 5च्या किंवा 15च्या संख्येमध्ये लावू शकता। तुम्ही एकूण म्हणजे कमीत कमी तुम्ही 5 पंत्या जरी या दिवशी प्रज्वलित केल्या, तुमच्या देवघराजवळ सुद्धा तुम्ही एखादा दिवा लावला तरी सुद्धा पुरेसं असतं। तर या ज्या 5 पंत्या आहेत त्यामधल्या म्हणजे एक पंक्ती तुम्ही तुळशीमध्ये लावू शकता, एक तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजामध्ये लावू शकता। त्याचप्रमाणे तुम्ही जर शेतकरी असाल, तुमच्याकडे गायींचा गोठा असेल तर तिथेही तुम्ही लावू शकता। आणि दिवाळीमध्ये जसं आपण दिवे बऱ्याच ठिकाणी ठेवतो, तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी 5 या पंत्या ठेवून दिल्या तरी सुद्धा चालेल, किंवा एकाच ठिकाणी जसं की तुळशीजवळ जरी तुम्ही 5 पंत्या लावल्या आणि भगवान शिवशंकरांचा जो काही मृत्युंजय मंत्र आहे तर तो सुद्धा तुम्ही या 5 पंत्या प्रज्वलित केल्यावर म्हणू शकता। किंवा तुमच्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तिथे जर तुम्ही एक दिवा लावला तुपाचा तर तिथे सुद्धा तुम्ही मृत्युंजय मंत्र या दिवशी म्हणू शकता। तर भरपूर सारे पर्याय आहेत। एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा उपलब्ध होत नाही तर त्यासाठी नाराज होण्याचं काही कारण नसतं। अगदी साधी जी काही साधीभोळी भक्ती आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीने जरी आपण त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली तरी सुद्धा काही हरकत नाही। आता त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी नक्की काय काय केलं जातं याची माहिती मी तुम्हाला देते, जेणेकरून ही माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला यातलं जे जे शक्य होईल ते तुम्ही या दिवशी करू शकता। यावर्षी कार्तिक शुक्ल पौर्णिमा 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:55 सुरू होणार आहे आणि 27 नोव्हेंबरला 2:47 ही पौर्णिमा संपणार आहे। त्यामुळे 27 नोव्हेंबरला उदय तिथीनुसारच आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करायची आहे। कॅलेंडरमध्ये तुम्हाला ही जी काही पौर्णिमेची
प्रारंभाची आणि समाप्तीची वेळ आहे ती अगदी व्यवस्थितपणे बघायला मिळेल. प्रत्येकाच्या घरी कॅलेंडर असतंच. त्रिपुरारी पौर्णिमेचं जे काही पूजन असतं त्या दिवशी आपल्याला शिवपूजन करायचं असतं. आपल्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर तिथे सुद्धा आपण त्यांना अभिषेक करून पूजा करू शकतो. सकाळी सुद्धा केलं तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर संध्याकाळी जेव्हा प्रदोष काळ असतो, सूर्यास्ताच्या 45 मिनिटं अगोदर हा प्रदोष काळ सुरू होतो आणि सूर्यास्त झाल्यानंतर म्हणजेच सूर्य मावळल्यानंतर सुद्धा पाऊण तास जो काही वेळ असतो तो सुद्धा प्रदोष काळ म्हणूनच ओळखला जातो. तर या कालावधीमध्ये तुम्ही परत संध्याकाळी शिवलिंगाला अभिषेक करू शकता आणि भगवान शिवशंकरांची मनोभावे पूजा करू शकता. शिवपूजेमध्ये आपण ज्या ज्या वस्तू वापरतो, जसं की बेलाचं पान असेल, धोत्र्याचं फळ असेल, धोत्र्याचं फूल असेल, त्याचबरोबर शिवलिंगाला भस्म किंवा चंदन लावणं असेल, तर अशा पद्धतीची आपण सेवा करू शकतो. ओम नमः शिवायचा तुम्ही 15 वेळा जप करू शकता, कारण पौर्णिमा ही जी आहे ती 15वी तिथी आहे म्हणून. तर तुम्ही 15 वेळा ओम नमः शिवायचा जप करू शकता किंवा श्री शिवाय नमस्तुद्यम या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल, किंवा तुम्ही दोन्ही हात जोडून महामृत्युंजय मंत्र म्हणालात तरी सुद्धा चालेल. हा मंत्र जो आहे तो अतिशय प्रभावी असतो. आपल्या स्वतःतली म्हणजे आपल्या शरीरातली नकारात्मक ऊर्जा निघून जावी किंवा आपल्या घरातली निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा निघून जावी यासाठी हा मंत्र अतिशय प्रभावी ठरतो. तर तुम्ही नक्कीच हा मंत्र म्हणू शकता. तुम्हाला जर त्रिपुरारी पौर्णिमेची सेपरेट पूजा मांडायची असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. त्यावर तुम्हाला पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचा कपडा अंथरून घ्यायचा आहे. नसेल तर मग नेहमी आपण देवपूजेमध्ये जो लाल रंगाचा कपडा वापरतो तो अंथरला तरी सुद्धा चालतं, पण शिवपूजेमध्ये शक्यतो आपल्याला पांढऱ्या रंगाचा कपडा लागतो म्हणून मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे. तर सर्वात प्रथम ताम्हणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची. तिला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने तुम्ही स्नान घालू शकता. तुम्हाला पाटावर किंवा चौरंगावर गणपती बाप्पांची स्थापना सर्वप्रथम करायची आहे आणि शुभ्र वस्त्र म्हणजे पांढऱ्या रंगाचं वस्त्र, त्यावर आपल्याला परत शिवलिंगाला किंवा तुमच्याकडे जर भगवान शिवशंकरांचा फोटो असेल जो पूर्णपणे त्यांच्या कुटुंबासह हवा, कारण नुसता भगवान शिवशंकरांचा फोटो आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकत नाही. त्यामुळे एकतर शिवलिंग आपल्या घरामध्ये ठेवावं किंवा तुम्हाला जर फोटो ठेवायचा असेल तर भगवान शिवशंकरांचा जो काही परिवार आहे, माता पार्वती, गणपती बाप्पा आणि त्यांचे पुत्र कार्तिकेय, तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तो फोटो पूजेमध्ये ठेवू शकता. तर तुम्ही शिवलिंगाला सुद्धा स्नान दुधाने घालू शकता, पंचामृताने घालू शकता आणि दुधाचा वापर जर तुम्ही केला तर तुम्हाला कच्च्या दुधाचाच वापर करायचा आहे. पिशवीचं किंवा उकळून गार केलेलं दूध तुम्ही अभिषेकासाठी वापरू नका. तर अशा पद्धतीने गणपतीच्या आवडीची आणि भगवान शिवशंकरांच्या आवडीची फुलं वाहून तुम्ही त्यांची पूजा करू शकता. तुम्ही तुमच्या कपाळाला सुद्धा या दिवशी भस्म किंवा चंदन लावू शकता. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या दिवशी होम हवन केलं तरी सुद्धा चालेल. नवरात्रीच्या वेळा मी तुम्हाला घरच्या घरी यज्ञ, ज्याला आपण होम म्हणतो किंवा हवन करणं म्हणतो, तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी झाडांच्या समिधा म्हणजे छोटी छोटी लाकडं मिळतात, तीही लागतात. आपलं जे गाईचं तूप असतं तेही लागतं. म्हणजे बऱ्याच साहित्याचा वापर या यज्ञामध्ये होतो. तर ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या दिवशी यज्ञ केला तरी सुद्धा चालेल. एवढं सगळं साहित्य आणून शक्य झालं नाही तर तुम्ही तुमच्या घरी या दिवशी एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये किंवा मातीच्या पंतीमध्ये 1 तमालपत्र, 2 लवंग आणि 2 कापूरवड्या जाळल्या आणि त्याच्यासमोर हात जोडून तुम्ही महामृत्युंजय मंत्र म्हणालात तरी सुद्धा चालतं. आता त्रिपुरारी पौर्णिमेचा हा जो दिवस आहे तो तुलसी विवाहाचा शेवटचा दिवस आहे आणि एक त्रिपुर राक्षसाचं म्हणजे त्रिपुरासूर राक्षसाचं प्रतीक म्हणून या दिवशी आपल्याला त्रिपुरवात जाळायची असते. बऱ्याच जणांना ते शक्य होत नाही, तर मी तुम्ही पंत्या लावल्या तरी चालेल हा पर्याय दिलेला आहे. तर हा एकमेव दिवस असा आहे की ज्या दिवशी भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये तुळस वापरली जाते. नाहीतर कोणत्याही पूजेमध्ये म्हणजे भगवान शिवशंकरांच्या वर्षभर आपण ज्या काही पूजा करतो तर त्या दिवशी तुळशीचा वापर कधीच होत नाही. तर एकमेव ही त्रिपुरारी पौर्णिमा आहे की त्या दिवशी आपण भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये तुळस वापरणार आहोत. तर तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे, तुळशीच्या काड्या घ्यायच्या आहेत. तर तुम्ही 5 घेऊ शकता. तर आपल्याला म्हणजे 750 तर काड्या जमवणं शक्य होणार नाही किंवा त्यासाठी भरपूर वेळ लागेल.
तर तुम्ही 15च्या संख्येमध्ये किंवा 5च्या संख्येमध्ये, जसं की 5 घेतल्या, 10 घेतल्या किंवा 15 घेतल्या, तर अशा छोट्या छोट्या म्हणजे आपल्या हाताची जी बोटं असतात तेवढ्या लांबीच्या तुम्ही तुळशीच्या काड्या घ्यायच्या आहे. त्या एकत्र करायच्या आणि त्या सर्व काड्यांना तुम्हाला कापूस गुंडाळायचा आहे. तर बाजारामध्ये पिंजलेला कापूस मिळतो, तो सुद्धा तुम्ही या सर्व काड्यांना म्हणजे एकत्रितपणे गुंडाळला म्हणजे तुम्हाला त्याची एक पूर्ण वात दिसेल. या सर्व काड्या एकत्र करून जेव्हा आपण त्याला कापूस गुंडाळतो तर ती एक वात तुम्हाला दिसेल. किंवा तुमच्या घरी कापूस असेल तो तुम्ही व्यवस्थित पिंजून घेतला आणि या काड्यांना गुंडाळला तरीसुद्धा चालेल. तर जेव्हा आपण या काड्यांना कापूस गुंडाळतो तर त्याच्यावर तुम्हाला तूप ओतायचं आहे आणि पंतीमध्ये ठेवायचं आहे. तर सर्वात प्रथम तुम्ही एक पंती घ्यायची, त्यामध्ये या तुळशीच्या काड्यांना कापूस गुंडाळून घ्यायचा, तो ठेवायचा, वरून तूप ओतायचं आणि या तुळशीच्या काड्या आपल्याला प्रज्वलित करून द्यायच्या आहे. आणि जेव्हा तुम्ही असा दिवा लावतात तेव्हासुद्धा तुम्ही ओम नमः शिवायचा सतत जप करू शकता. यामुळे काय होतं, आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाते. यामुळे भगवान शिवशंकरांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील. तर अशा पद्धतीने त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतात. तुम्हाला यातल्या ज्या ज्या गोष्टी जमतील त्या करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला आजचा हा त्रिपुरारी पौर्णिमेचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे प्रत्येकाला याची माहिती मिळेल. आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.